श्रद्धांजली भरत शेठ शहा लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष या शिवसेनेच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठ उपस्थित समजलेले सर्व बंधू भगिनी आज मी माझ्याकडून मान्य अधिकाऱ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या विकास कामामध्ये कोणी कोकणी निर्माण करून केलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे अजितदादा. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये फक्त जनतेचा विकास आणि विजन घेऊन विकासाचं विजन घेऊन काम केलं. 24 तास जनसंपर्कात असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अशा नेत्याला खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या निमित्तानं मी समितीच्या एवढंच सांगू इच्छितो. अजितदादा पवार यांची इच्छा होती की इंदापूर नगरपालिका असेल, इंदापूर पंचायत समिती व जिल्हा परिषद यामध्ये कार्यालयाची सत्ता यावी यासाठी त्यांचे खूप प्रयत्न होते. आपण सर्वांच्या सहकार्यानं, कारण तुम्ही सगळे इंदापूर नगर आहात, त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं इंदापूर नगरपालिका ही कार्यालयाच्या चिन्हावर राष्ट्रवादीकडे आहे. त्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही सुद्धा आपण कार्यालयाच्या चिन्हावर घेऊन राष्ट्रवादीकडे यावी अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. कारण आज या व्यासपीठावर सर्व विकास करणारे मंडळी एकत्र आहे आणि समोर फक्त पक्षाचं नाव घेऊन जाणारे मतं आहेत. याचा विचार आपण सगळ्यांनी करा की आपले विकास कोण करू शकतं. या भागामध्ये विकासाचं काम करणारे सगळे नेते मंडळी आज एका ठिकाणी आहेत. त्यामुळे आपण आपलं मत विकासाला द्यावं, म्हणजेच घड्याला द्यावं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तिन्ही उमेदवारांना आपण निवडून द्यावं असं आवाहन करतो. यानंतर माननीय महारुद्रजी पाटील यांना विनंती करतो श्रद्धांजली अर्पण करा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ गेल्या 28 तारखेला आपल्या तालुक्याबरोबरच महाराष्ट्रावर एक मोठा आघात झाला आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा आपल्यातून निघून गेले. आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सीटे निवडून येणार आहे. पण आपला इंदापूर तालुका सुद्धा त्यामुळे मागे राहायला नाही पाहिजे आणि दादाला जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर इंदापूर तालुक्यातील जनतेने जिल्हा परिषदेचे 8 आणि पंचायत समितीचे 16 हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून दिले पाहिजे. हीच खरी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल आणि एवढं बोलतो माझे छोटेसे 2 शब्द संपतो. यानंतर मी विनंती करतो माननीय तेजस्वी पाटील आपल्या सर्वांच्या अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आपल्या इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झाली आणि दुसरे महत्वाचं निरीक्षण इंदापूर तालुक्याची अजितदादांचं होतं म्हणजे 1991 साली त्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस सुमारे 85,000 मताधिक्य इंदापूर तालुक्याने अजितदादा लोकसभेला दिलं होतं. तो रेकॉर्ड आजही अबाधित आहेत. आजही 85,000पेक्षा जास्त मताधिक्य लोकसभेला कुठल्याही मिळालेलं नाही. त्यामुळं यावरून अजितदादांवर इंदापूरचं फार वेळ होतं आणि या गोष्टीवरून अजितदादांनी इंदापूरच्या जडणघडणीत विशेष लक्ष दिलं. इंदापूर तालुक्यामध्ये त्याला विशेष प्रेम होतं. त्यामुळं बारामती इतकंच इंदापूर तालुक्यात सुद्धा व्हावी, इंदापूर तालुक्याचा विकास व्हावा हा मोठी ध्यान घेऊन त्यांनी प्लॅनिंग केलं होतं.
इंदापूर तालुक्याचा विकास व्हावा अशा त्यांची भरपूर इच्छा होती आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करून हा मोठा निर्णय घडवून आणला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत समितीचे 16 जिल्हा परिषदेचे 8 उमेदवार उभा केले आणि हीच खरी श्रद्धांजली ही अजितदादांनी उभा केलेले 24 उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी अशी आपल्याला विनंती करतो आणि इथेच संजय यानंतर विनंती करतो माननीय अप्पासाहेब खंदारे पीडीसीचे विद्यमान संचालक बंद पडली 28 तारखेला दादाची जन्मदिनी घटना घडली संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या समुद्रामध्ये दुःखामध्ये गेला. आज दादा म्हणजे महाराष्ट्राचा मान सन्मान होता. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तरी दादाबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. प्रामाणिकपणे या राज्याची त्यांनी सेवा केली. राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या सर्वांना प्रामाणिकपणे साथ दिली. पाण्याचा प्रश्न असू द्या, विजेचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यासाठी लढणारा, महिलांसाठी लढणारा, रोजगाराची नीट करताना तरुणासाठी लढणारा आपला दादा आपल्याला 28 तारखेला बोलून मी दादांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादा गेल्याचं दुःख आपल्यावरती आहे. अजून 4-5 दिवस झालेले पण आपली दुसरी दादाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक आणि ही जबाबदारी दादांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहून आज आपल्याला मतदान मागायचं टाईम परमेश्वराने आपल्यावर तयार केलं. शेवटी संविधान देऊन दिले म्हणजे मतदान तर मागणं गरजेचं आहे. हे मागण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी बैठक घेतली. मित्रांनो, जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्यापूर्वी दादांनी आम्हाला पुण्याला बोलवून घेतलं. पुण्याला बोलवून घेतल्यानंतर इंदापूर तालुक्याच्या 10-15 लोकांना रूममध्ये बोलवून सांगितलं की साहेबांनी परवा बोलवून घेतलं. त्या ठिकाणी साहेबांबरोबर असलेले पाटील साहेब असतील आणि साहेबांना सांगितलं की आपण एकत्रपणे निवडणुका लढवू. आणि त्यांना त्या क्षणाला त्या ठिकाणी सांगितलं की जर आपण एकत्र येत असेल साहेब आपण आणि कार्यकर्ते तर आमची काही अडचण नाही. आणि एका क्षणामध्ये आम्ही तो निर्णय घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन त्यानंतर काय दिवसांनी उमेदवारी झाल्या. मित्रांनो, या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. कोण काय बोलतंय, आता कोणी तर रडतंय, कोण बोलतंय, कोण भंगारा उचलतंय, आता अगोदर माझ्याकडे गुलाब उचलताय. ह्या गोष्टी होत आहेत. त्याबद्दल काय मला टीका करायची नाही. काय गोष्टी समजलेलीच पाहिजे. आम्हाला वाटेल मुलाला उचलला, दुसऱ्या दिवशी भंडारा उचलला, हे पाप करू नये असं मला वाटतं. मी एकट्याने नाही, दोघांनी. आणि आता बोलतात की अरे माझ्या पोराची जमीन कोरड्या जन्माच्या अगोदर करंगवाडीमध्ये जमीन आहे का नाही. आणि माझ्या पोराची जमीन गलांवाडीमध्ये बाबा तुला माहित नसतं तर सांगतो. जर बोलायचं झालं तर वेळ करून काढावं लागेल. पण दादांचं दुःख निधन झालेलं आहे. अशा प्रसंगामध्ये कार्यकर्त्यांनी प्रेम ठेवावा, बोलताना काहीतरी ताळमेळ ठेवावा. मित्रांनो, 25 वर्ष आम्ही राजकारणामध्ये दादांनी भावनी मोठ्या भावनी
काय कदर दिली आणि पदाच्या माध्यमातून या तालुक्याच्या कुठेही दबाई केली नाही, कुठेही कुणाची फसवणूक केली नाही, दिलेला शब्द पाळलेला मी कार्यकर्ता आहे. आणि जे काम होत आहे ते दादाप्रमाणे मी सुद्धा मामा तुम्हाला सुद्धा माहित आहे होणार म्हणतो, नाहीतर अंगावर देतो मी स्वतःच्या नाही होणार मामाकडे हे काम मामा तुम्ही नाही होणार मामाकडे घेऊन मामाला फोन करून मोकळा आश्वासन देणारा मी नाही. आणि म्हणून या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये असं मतदान करा की या तालुक्यातल्या सर्व मतदारांना मला सांगायचंय की जिल्ह्यामध्ये हा इंदापूर तालुका ज्यावेळेस अजितदादा 24 उमेदवार निवडून आणायला सांगितलंय की एवढ्या तेवढ्या मताने नाही, प्रचंड मताने 80% पुढे आपल्या उमेदवाराला मतदान पडेल अशा प्रकारचा आपण मतदान टाळ्या वाजवू नका. आज आपण दादाचा दुखवलाय अशा प्रकारे मतदान करा. भविष्यामध्ये ग्रामपंचायती असतील, स्वतःच्या असतील, आणि आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर काही करू शकतोय. दुसरी म्हणून विचार करा ज्यांना काही ग्रामीण भागाचं माहीत नाही, ज्यांना काही ग्रामीण भागाच्या लोकांच्या अडचणी माहीत नाही, या गोष्टी फक्त माहीत आहे तर या स्टेजवर बसलेले म्हणतात. आज कोणी म्हणताय मामा हा सुद्धा विषय वेगवेगळा केला. खऱ्या अर्थानं निवडणूक लागण्यापूर्वी अगोदर दादांना विचारून उमेदवाऱ्या जवळपास काहीतरी चर्चा झाल्या असतील दादांच्या. काय उमेदवाऱ्या विचारलेल्या होत्या, काय राहिल्या होत्या, त्या सगळ्या दादांच्या विचारायला झाल्या. शेवटी दादाने उमेदवार दिल्यानंतर खाली काय तडजोड करायची कोणाची वेळ येते का, मामाला काय करता येते का, दादा हे दादा चालत आहे. ज्यावेळेस मामाला दादा म्हणून सांगितल्यानंतर या उमेदवाऱ्या झाल्यानंतर आज एकदा पान सुटून गेल्यानंतर माघारी घेता येत नाही. उमेदवार प्रचाराला लागल्यानंतर 10 माणसांपैकी बोलल्यानंतर त्याला थांबवता येत नाही. ज्यावेळेस भावांची निकटची झाल्यानंतर थोड्या अजून उमेदवार वाढल्या गेल्या आणि त्या नाराजी काही आल्या असतील की मामाने अंगावर घेतली असतील, भावने अंगावर घेतली असतील, परंतु मित्रावरून उमेदवारी आल्यानंतर नाही आणि अगोदरची परिस्थिती वेगळी होती आणि परत नंतर परिस्थिती त्याच्यापूर्वी काय झालं फक्त वरच्या सगळ्याच उमेदवारी की भावने मामाने दिले नाही. साहेबांना विचारलं असेल, साहेबांच्या काही मला असतील, पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे साहेब मला असतील, दादाही मला असतील, या सर्वांच्या 24 उमेदवारी भाऊ मी उभा केलं ते उभा केलं, त्यांनी 15-20 वर्ष मंत्रीपद भोगले. मामाचा आमदार ते कॅबिनेट मंत्री त्यांना काय दिला परिषद मध्ये किरकोळ विषय त्यांना मागील त्यानंतर नेते मंडळी काय चर्चा करायला काही चर्चा करतात. यांच्या चर्चेकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण त्यांना फक्त आपली माणसं कशी बोलायचे, काय बोलायचं एवढंच कळतं. काम कसं करायचं हे कळत नाही. पुढचे 4 वर्ष सत्तेमध्ये मामा भाऊ आपल्या बरोबर आहे, त्यामुळे किती कामं करायची. 4 वर्षांनी 15-7 तारखेला निवडणूक होईल, 9 तारखेला मतदानाची मतमोजणी होईल, 24 उमेदवार निवडून येतील. पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आणि उद्या काम करायला आपण कुठे जाणार आहे हा सुद्धा कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. हेच दरवाजे आपले, हेच घर आपले, या ठिकाणी काम करायला आपल्याला यावं लागणार आहे. त्यामुळं तुम्ही चुका करू नये आणि जर दादाने उमेदवार दिली असेल आणि आपण चुका करत असेल आणि या ठिकाणी येऊन आपण त्या गप्पा मारत असेल तर या गोष्टीचा लोकांना जर कळालं तर लोक भविष्यात या माणसाला कुठेही उभा करणार नाही. एवढंच मला या ठिकाणी बोलायचंय. दादा हा दादा होता, असा नेता महाराष्ट्रात नाही. त्याच्याकडून खूप अवघड आहे, अंगावर काटे येत आहेत म्हणून दाखवून येत आहे की दादा गेल्यानंतर आज दादाने काय केलं नाही समाजासाठी. आज एवढा मोठा माणूस अचानकपणे जातो
याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे की राजकारण येत जाईल. मी तर असा विचार केला होता की दादासारख्या माणसाला असं होतंय ज्याला टाचणीपणे सुद्धा खपत नाही, अशा माणसाचा हे घटना घडली. दादा किती बातम्या सगळ्या गोष्टी पाहत होते. प्लेन जरी चाललं, गाडी जरी चालली तर त्याला अनुभव होता की गाडीच्या आवाजामध्ये फरक येतोय. जितका माणूस काळजीपूर्वक वागवणारा सदासरी जातोय याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने दिलेले उमेदवार यशराज आप्पासाहेब जगदाळे जे जिल्हा परिषदेसाठी उभा आहे, तो माझा मुलगा आहे, तो 24 वर्षाचा आहे. परवा 10 तारखेला मला सामान घेऊन आला. नशिबात त्या गोष्टी असतात आणि यात काय खोटं नाही. जर ती निवडणूकच अगोदर लागली असती तर ती कशाला उमेदवार झाला असता. तो 10 तारखेला सामान घेऊन आला पुण्यावरून आणि त्याचं ते नेमके तर पूर्ण झालं. आणि अचानकपणे प्रत्येक माणसात भाव आम्ही बसलो आणि त्यांच्या मनामध्ये आलं की काय तिकडे जाऊन उभा राहायचं असलं तर तुम्ही तर उभा राहा, नाही तर तुमच्या मुलाला तर उभा करा. मी तर सांगितलं होतं मामा सांगितलं नाही पाहिजे. मामा म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष ओपन आहे. मामा म्हणलं मला उभा राहायचं नाही. कोण तेवढं हे करते, कोण सोडायची संधी विचार करा. सोडत का संधी? जिल्हा परिषद अध्यक्षपद काही बात आहे का? काय वाटतं? मामा मला नाही म्हणजे त्यांना काय अधिकार नाही, पण आप्पासाहेब ते म्हणजे जिल्हा परिषद ओपन आहे म्हणजे त्यांच्या मनात असेल की दादा सांगून करावं. या गोष्टी ज्यावेळेस येतो त्यावेळेस काय होते की त्याला केल्या माणसाची किरकोळ गोष्टी निर्णय आमच्या तालुक्याच्या बाहेर आली नाही. कुणी काय म्हणत असेल ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुमचं काम होण्याचे कारण भविष्यामध्ये कुठलंही काम या गटात राहणार नाही आणि कुठेही भाजपचा होणार नाही ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. हक्क्या माणसाला सगळं जागा मिळतं. रस्त्याचा प्रश्न असू द्या, पावलाचा प्रश्न असू द्या, ही सोडवण्याची जमत तुला या आमच्या सर्वांना आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. एवढंच बोलतो. निवडणुकीमध्ये आदरणीय दादा तुम्ही उमेदवार दिलेले, मामाने उमेदवार दिलेले, भाऊंनी उमेदवार दिलेले, साहेबांनी, ताईंनी, सुमित्रा वहिनींनी, ज्याप्रमाणे रोहित दादा असतील या सर्वांनी उमेदवार दिलेले यांना प्रचंड मताने निवडून द्या. जिल्हा परिषदसाठी गुजरातला मतदान करा. पंचायत समितीसाठी आता प्रश्न झाला ही गाव आहे माळवाडीमध्ये आपण मतदार बोलवले मध्यंतरी भाग म्हणून कार्यालयाच्या ठिकाणी म्हणून मतदार बोलवले आपण माळवाडी आणि या ठिकाणी आता कर्डेवाडीची माणसं आहेत. कर्डेवाडी गाव माळवाडी गणामध्ये तर आपल्याला दोन्ही उमेदवारला या ठिकाणी मतदारांमध्ये कर्डेवाडीच्या लोकांना या ठिकाणी कल्पना विष्णू पाटील आणि विशेष भाऊ मामा तिघांचे मी एक नंबर आहे. मतपत्रिकेवर ज्यावेळेस आपण पेपर ह्याच्यावर जाता त्यावेळेस एक नंबरच बटन म्हणजे दाबायचं. ज्यावेळी गटात एक नंबर बसत आणि पंचायत एक नंबर वडापोळी गटामध्ये एक नंबर जिल्हा परिषद घड्याळाचं आणि खाली पण मतदान करून प्रचंड मतांनी निवडून द्या. वडापोळी गटातून अर्चना आदित्य प्रभाते यांच्या घड्याळाच्या समोर बटन दाबून त्यांना विजयी करा. त्याचप्रमाणे पंचायत समिती दुसरी ठिकाणी कल्पना पाटील बटन दाबून मतदान करा. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं आदरणीय दादांना भाव करून श्रद्धांजली वाटतो आणि माझं दोन शब्द यानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब तथा भाऊ उपस्थित सर्व शोकाकुल बंधू भगिनी, राज्याचे कृषी मंत्री बर्णे मामा, आज एका दुःखद प्रसंगाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलो आणि 28 तारखेला आपल्या राज्याच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीनं
एक काळापुरता अशा प्रकारचा दिवस उगवला आणि आपली सकाळी 9:15 वाजताची बातमी आली आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचं विमान हे लँड होताना कोसळलं आणि दुर्दैवानं दादासहित 5 लोकांचा त्या ठिकाणी अपघाती निधन झालं. त्यावेळेस विश्वास बसला नाही, आज आपला विश्वास बसत नाही की दादांसारखा एक कणखर नेता आज आपल्यामध्ये नाहीये. हे आपलं मन मान्यच करायला तयार आहे. पण नियतीचा खेळ असतो. जन्म आणि मृत्यू हे तुमच्या आमच्या हातावरची गोष्ट नाहीये. आणि असा एक दुर्दैवी प्रसंग आल्यानंतर सारा महाराष्ट्र त्या ठिकाणी शोककोमध्ये त्या ठिकाणी विलीन झाला. ज्यावेळेस आम्ही 28 तारखेला बारामतीला गेलो, 1.5-2 लाख युवा वर्ग त्या बारामतीच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आमची गाडी सुद्धा आज जायला इतका प्रचंड दुःखद बातमी कळल्यानंतर हजर झाला. दुसऱ्या दिवशी अंत्ययात्रा निघाली, अंत्यविधी झाला आणि ज्यावेळेस मी मामा आम्ही सर्वजण पुष्पचक्र अर्पण करण्याकरता आग्नी दिली त्यावेळी तिथे गेलो. सहज नजर टाकली तर जवळजवळ 2-2.5 लाखापेक्षा अधिक युवा वर्ग हा दादांना अखेरचा निरोप देण्याकरता आला. मनात प्रश्न पडला की ही तरुण मुलं वय वर्ष 18 ते वय वर्ष 35 पर्यंतची मला मुलं दिसत होती. त्यांची दादाची काही थेट ओळख होती का किंवा दादा त्यांना ओळखत होते का ते दादा ओळखत होते. पण त्या सगळ्या तरुणांच्या मध्ये एक अजितदादा बद्दलची क्रेज होती. अजितदादा बद्दल त्यांच्या दृष्टीने एक रोल मॉडेल होता आणि लोकांच्या मध्ये अजितदादांची अधिक लोकप्रियता होती. हे त्याचं चित्र आम्ही सर्वांनी आमच्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहिलं. दादा गेले 35-36 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काटेच्या वाडीच्या गावच्या एका सोसायटीपासून डेअरीच्या चेअरमन पदापासून छत्रपती साखर कारखान्याचं संचालक करण्यापासून दिल्लीच्या पार्लमेंट पर्यंत आणि 8 वेळा बारामती विधानसभेमध्ये आमदार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही दादाने बरोबर 15 वर्ष सरकारमध्ये काम केलं. राज्याचे अनेक धोरणात्मक निर्णय आम्ही घेतले आणि असं वाटलं नाही की दादा आपल्याला इतक्या लोक सोडून जातील. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं इंदापूर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कदाचित भविष्यामध्ये भरून येऊ शकणार नाही. पण किमान तुम्ही आपल्या सर्वांनी त्या दिशेनं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तीच खऱ्या आपण दादांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करता येईल. मित्रांनो, दादांचा आणि आमचा राजकीय संघर्ष झाला. तो राजकीय संघर्ष होता. त्यांची पक्षीय राजकारणाची भूमिका वेगळी होती, आमची पक्ष राजकारणाची भूमिका वेगळी होती. पण हे सगळं जरी खरं असलं, त्यांनी आमच्यावर टीका केली, आम्ही त्यांच्यावर टीका केली. पण कधी व्यक्तिगत संबंध आपण निवडून दिले नाही, कधी कौटुंबिक संबंध आपण निवडून दिले नाही. कारण आपल्यावर एक वेगळे संस्कार हे कैलासवासी भाऊंच्या माध्यमातून निर्माण झाले. हा इंदापूर तालुका संस्काराच्या दृष्टीनं फार उच्च प्रतीचा तालुका आहे आणि ज्या भावनेनं राजकारणापुरतं राजकारण, विरोधाकरता फक्त विरोधक, नंतरच्या काळामध्ये कधी आपण या संदर्भातली भूमिका चुकीच्या पद्धतीने घेतली नाही. आणि म्हणून आज मला या ठिकाणी 2-3 गोष्टीचा खुलासा करायचा, त्याचा उल्लेख आप्पासाहेबांनी केला. गेले 2 महिने झालं दादांची आमची सातत्याने
त्यानं बैठका होती. मी तो आक्रमक दादाही बघितला आणि अतिशय संवेदनशील झालेले दादा सुद्धा मी बघितले. 2 महिन्यापासून दादांच्या मनामध्ये एक वेगळंच काहीतरी चालू होतं. सगळ्यांना म्हणायचे आता हे वाद कुठपर्यंत करायचा, हा संघर्ष कुठपर्यंत करायचा, आता कुठेतरी आपण एकत्र आलं पाहिजे. आणि आपण जर एकत्र नाही आलो तर पुढच्या पिढीला आपण काय संदेश देणार आहे, हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये सातत्यानं होत होता. खरं म्हणजे नगरपालिकेच्या अगोदर थोडा संभाषण झाला असतं तर तोही प्रसंग कळला असता. ठीक आहे, आता काय घटनेला आपल्या हाताच्या गोष्टी नसतात. पण मग दादांची पवार साहेबांची बैठक झाली. 16 तारखेला गोविंदबागमध्ये पवार साहेब, सुप्रियाताई खासदार, जयंतराव पाटील मामानंतर आले. सगळे आम्ही एकत्र बसलो आणि पवार साहेबांनी सांगितलं आता आपण एकत्र या. सुप्रियाताईने आग्रह धरला, दादाने आग्रह धरला आणि 1 तास 1.5 तास बैठक झाल्यानंतर तिथून पुढे आपल्याला आता एकत्र यायचंय, एकत्र काम करायचंय या प्रकारचा निर्णय मित्रांनो झाला. नंतर आम्ही कृषी पत्र उद्घाटनाला गेलो. तिथेही मामांना दादांनी सांगितलं रविवारी आपल्याला हर्षवर्धन पाटलाच्या घरी जायचंय. मी जेवायला येतो म्हणून सांगितलं. रविवारी सकाळी दादांनी तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख लोकांना मुंबईला पुण्याला बोलवलं. दादांनी आपली भावना भूमिका मांडली. मला मनापासूनचा हेवा वाटतो की या तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकांनी 5 मिनिटांमध्ये दादांना होकार दिला. दादा काय हरकत नाही, या मागणी करा. आणि नंतर मग रविवारी माझ्याही घरी 8 वाजता दादा येतो म्हणजे 6:45चा फोन आला. मला म्हणजे हर्षवर्धन मी निघालोय, लवकर आलं तर चालेल का? म्हणजे या मी आपल्याच घरी पोहोचलोय. 7:45 ते 8 वाजेपर्यंत मी आणि दादा आम्ही दोघं घरी एकत्र बसलो. मामांना 8 वाजताची वेळ दिली होती. मामा 8 वाजता घरी आले आणि सगळी चर्चा माझ्या चर्चा झाली. दादाने एकच वाक्य उच्चार करते, आजही माझ्या हृदयामध्ये कोरले केलेलं आहे. मला म्हणजे हर्षवर्धन आपण आयुष्यभर संघर्षाचे राजकारण केलं. त्या संघर्षामुळे कोणाचा फायदा झाला, कोणाचा तोटा झाला हा हिशोब मला करायचा नाही. पण इथून पुढे आता आपली जबाबदारी सांगायची आहे की आपण आता संघर्षाचं राजकारण न करता आपण एकीचा आणि विकासाचं राजकारण करू. या प्रकारची भावना दादांनी मांडली. मामाने आम्ही 2 मिनिटांमध्ये होकार दिला. दादा म्हणजे ठरवा त्या 24 जागेचं काय करायचं. म्हणजे दादा तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ते घ्या. निवडणुका आम्ही आयुष्यामध्ये अनेक बघितल्या, अनेक लढवल्या, अनेकांना उभा करून निवडणुका लढवल्या, अनेकांच्या निवडणुकीची जबाबदारी आम्ही घेतल्या. आता तुम्ही निर्णय द्या. मला सांगावं वाटतं दादांनी निर्णय घेतला. 24 उमेदवार उभा केले आणि आज अजितदादाच्या सहीनं बेबी फॉर्म आज सहीने आमच्याकडे आला आणि या 24 लोकांना उमेदवारी आपण दिली. या गटामध्ये यशराज अप्पासाहेब चंदाळे हा 2 उमेदवार आपल्याला जिल्हा परिषद करता या गटामध्ये दिला. दुसरे उमेदवार आमचे अजित कमारेच्या पत्नी आज या आपल्या पंचायत समितीच्या आपल्या उमेदवार आहेत आणि अर्चना अजित कमारे त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली. आणि मला वाटतं पलीकडच्या पंचायत समितीमध्ये आपल्या शहाच्या पाटलांच्या कल्पना आहेत त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली. आणि मग हा निर्णय मित्रांनो त्या ठिकाणी झाला. चर्चा झाली. आम्हाला कार्यक्रमाला बोलवता आलं नाही. दिलगिरी व्यक्त करतो कारण 18ला चर्चा झाली, 19ला नावं फायनल झाली, 20 तारखेला फॉर्म भरायचे होते, 21 तारखेला फॉर्म भरायचे होते. सगळे कार्यकर्ते बोलवणं शक्य नव्हतं. पण त्यातून या सगळ्या गोष्टी पुढे आल्या आणि 80-85% ह्या तालुक्यातल्या आमच्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय मान्य केला. 5-10% लोकांच्या मनामध्ये शंका आहे, संभ्रम आहे, काही प्रश्न असतील तेही आपण सोडवू. पण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. आणि मग आम्ही दोघांनी विचार केला की म्हणलं हा संघर्ष किती वर्ष करायचा. गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये
किती वर्ष बांधलं जाणार, गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये या राजकारणाच्या पायी त्यांचं आर्थिक नुकसान किती मोठ्या प्रमाणात आपण करायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून मित्रांनो एक कारण या सगळ्या तालुक्यामध्ये हे काम करण्याचा निर्णय आपला झाला. आता काय लोक आमच्यावर टीका करतात पूर्वी त्यांचं कामच आहे. रुपयाला प्रमाणे इतर मंडळी माणसं सगळी कामाचे, आपल्या विरोधामध्ये भाषण बोलणारी माणसं फक्त भाषण करणारे, शेवटी काम करणारी माणसं महत्वाची आहेत का भाषण करणारी माणसं महत्वाची आहेत, हाही विचार या इंदापूर तालुक्यातल्या सोपे मतदार करत असतो. आणि म्हणून मित्रांनो या संदर्भातलं हे स्पष्टीकरण मी आज आपल्याला या निमित्तानं केलं. परवा अजितदादांच्या अस्थिचं विसर्जन झालं, त्यानंतर आम्ही सगळेजण मित्र वहिनींना भेटलो, पवारांना भेटलो. पवार साहेबांनी आम्हाला सोप्याने गोविंद बागमध्ये बोलवलं आणि सांगितले की आता आपल्याला पुढचं सगळं हे व्यवस्थित करावं लागेल. मारुतीकडे चर्चा झाली. त्यानंतर काल सगळ्यांना भेटायला परवा दिवशी आम्ही गेलो, मामा होते, बरेच मंत्री बरेच आमदार आले आणि सगळ्यांनी आग्रह धरला की तुम्ही या राज्याचा उपमुख्यमंत्री व्हा. कल्पना करा, एखादी पत्नी त्याचा पती अपघातामध्ये दुःखद निधन झाले, काय भावना असेल त्या माऊलीच्या मनात, काय दुःख असेल त्या माऊलीच्या मनात. ते म्हणजे मला काय बोलू नका, मला काही सुधरत नाही. माझ्या समोर सगळा अंदाज असतोय. कल्पना करा, आपल्या पण घरामध्ये कधी दुर्दैवानं दुःखद घटना घडलेली आहे. ही अवस्था जर आपण बघितली तर भयभय अशा प्रकारची अवस्था होती. आणि मग 2 तासानंतर त्यांनी त्याचं मन घट्ट केलं आणि मग 11 वाजता त्यांनी निर्णय दिला की मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि म्हणून एवढा मोठा दुःखाचा दगड छातीवर ठेवून त्या रात्री 11 वाजता मुंबईला निघाल्या. पहाटे 5 वाजता देवगिरी मंदिरावर पोहोचल्या. आणि काल टीव्हीवर बघितलं असता आपण सगळे आमदार मंत्री मामा वगैरे सगळ्यांनी तिथं सभागृहाचा नेता म्हणून त्यांची निवड केली, सीएलपी लीडर म्हणून त्यांची निवड केली, उपमुख्यमंत्री म्हणून साधेपणानं दुःखाच्या प्रसंगामधून तो शपथविधीचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. हे कुणाकरता केलं आणि हे करण्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण आज या राज्यातला लाखो वर्ग, मग तो शेतकरी वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, महिला असतील, लाडक्या बहिणी असतील, या राज्यामधला अल्पसंख्याक वर्ग असेल, 12 बौद्धधर्मांचा समाज असेल, सर्व जाती धर्माचे लोक असतील, फुले साहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा वर्ग असेल, या सगळ्यांना उद्या कोण सहकार्य करू शकणार आहे? या दादांना आयुष्य घालवलं या लोकांच्या करता, आज त्याची जबाबदारी दादानंतर आपल्यावर आहे. या भावनेनं वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारली. मित्रांनो, हे काम सोपं नाही, बोलणं सोपं आहे, जबाबदारी काही साधी नाही. कुणाकरता केलं आणि केली या सगळ्या दुःखद प्रसंगामध्ये आज केवळ या महाराष्ट्रामधला आपल्या विचाराचा माणूस मोरका होऊ नये. या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सरकारी संस्था आहेत, ग्रामपंचायत आहे, गावचे हायस्कूल आहे, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज, साखर कारखाने, दूध संघ, अर्बन बँका, काही साधं जावे आहे. म्हणजे सगळं उद्या चालवायचं म्हटल्यानंतर ते कोण करणार आहे सगळं, हा सुद्धा विचार आज रात्रंदिवस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येतोय. रात्र झोप लागण्याची अशी परिस्थिती निवडणूक काय उद्या होऊन जाईल, काय फार मोठी निवडणूक नाहीये. जिल्हा परिषद पंचायत समिती काय आपल्याला नवीन नाही. एका बाजूला बघा आज काय अवस्था निर्माण झाली. एका बाजूला अजितदादांच्या कार्यानं दुःखानं आपलं हृदय दुःखानं अंत करणारं भरलेलं आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन गेलेल्या घटनेप्रमाणे जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे सुद्धा आपल्याला उद्या कर्तव्य बजावायचे. एक अभूतपूर्व प्रसंग आहे. तुम्ही सगळे घरातले कार्यकर्ते समजून घ्या विषय. हा काय विषय आलेला आपण शोकसभा देखील 2 भाषण उभे केल्यापुरता नाही विषय. हा समजून घ्या विषय. किती कठीण परिस्थितीमधून तुम्हाला मला सामोरं जावं लागणार आहे. आणि याचा विचार जर मी माझ्या गावातच राजकारण करत बसलो,
मी माझ्या भावकीचंच राजकारण बघत बसतो, मी तर माझ्या बांधाचंच राजकारण बघत बसतो, यांनी माझं घर फोडलं पण मी त्याचं घर फोडण्याचं काम करत बसलो. मला असं वाटतं येणाऱ्या उद्याच्या 9 तारखेनंतर जी संकटाची मालिका आपल्यावर येणार आहे त्याला कोण मदत करणार आहे हा मोठा प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मामाने आम्ही आप्पासाहेबांनी सगळ्यांनी हा विचार केला. मी आज मोकळे बोलून आपल्याला सांगतो की बाद झाला पाहिजे, संघर्षाचा विषय संपवा, एकीचं वातावरण करू, विकासाच्या माध्यमातून माणसं पुढे आणू, चांगली कामं करू, लोकांना न्याय देऊ आणि ज्याला त्याला आपला संसार प्रपंच उद्या गोविंदानं करता यावा या भूमिकेतून आज या सगळ्या गोष्टीचा विचार प्रामुख्याने आपण या ठिकाणी करतोय. आज मित्रांनो, दादा बारामध्ये विमानाने का आले? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता यायच्या अगोदरच त्यांचं विमान करण्यात आलं आणि प्रचार राहिला की दादा आपल्याला निवडून गेले. आता त्या कारणाकरता दादा प्रचारावर आले होते, आज ते निवडून गेलेले आहेत. आपली काही जबाबदारी नाही का नाही? इथं बसलेले एवढे कार्यकर्ते सगळे आहेत, प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे दादाने कुणाचं मदत केली नाही, असा कोणी त्याला मदत केली नाही. आणि मला ते नाही म्हणजे आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मामा आम्ही सर्वांनी ठरवलं काय पाहिजे म्हणून आम्ही ताकदीने तुमच्या सगळ्यांच्या उमेदवार निवडून येण्याची काळजी वाटत नाही, कारण आपण सर्वजण त्याच्यामध्ये मनापासून त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. पण मताची टक्केवारी घातली याची मला कळली आणि म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्या की 80-85% मतदान आपल्याला कसं होईल आणि एक मत हे घड्याळाला कसं होईल आणि खऱ्या अर्थानं दादांना कसे आपण आदरांजली अर्पण करू शकतो हा विचार आपण ह्या माध्यमातून करा. मी सगळ्या बैठकीतून एक गोष्ट सांगतो, इथेही आपल्याला सांगतो, आपण नीट लक्ष करू शकता. 9 तारखेला मतमोजणी इंदापूरला हजारोच्या संख्येने आपण इंदापूरला या आणि 24च्या 24 उमेदवार आपण निवडून आणल्यानंतर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 24 उमेदवारांचा विजय हा दादांच्या प्रतिमेसमोर एक आदरांजली म्हणून आपण त्या ठिकाणी अर्पण करूया. आणि त्या दिवशी मात्र एक चिमटभर सुद्धा गुलाब करायचा नाही, एक हात सुद्धा कोणी कुठला आणायचा नाही, एक मिरवणूक सुद्धा कोणी कुठली करायची नाही आणि सत्कार सुद्धा कोणी कुठला घ्यायचा नाही. पण हा 24 लोकांचा दादाच्या प्रयत्नाला यश आलं म्हणून त्या 24 उमेदवारांचा जो विजय आहे तो दादाच्या चरणी अर्पण करून खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यातली श्रद्धांजली ही आपण दादाला देऊ अशा प्रकारचं भूमिका मला असं वाटतं ह्या माध्यमातून आपण स्वीकारून पुढे जाऊया. बाकी कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. मामा इकडं भीमा नदी आहे, तिथले प्रश्न अवघड आहेत, बंधाऱ्याचे प्रश्न आहेत. परवा तुम्ही विखे पाटलांना फोन केला, विखे पाटलांना फोन केला. या सगळ्या क्वार्टरमध्ये बफर स्टॉकची असणारी जी जमीन आहे, बफर एरियामध्ये किंवा घालपेरीमध्ये तिथले प्रश्न आहेत, गडपाटलाचे प्रश्न आहेत, पाणी परवानगीचे प्रश्न आहेत, कारखानदारीचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांमध्ये जर आपण एक असल्यानंतर काय अडचण आहे? आता आपण एक झालो जिल्ह्यामध्ये छत्रपती कारखाना, कर्मयोगी कारखाना, मेरा भीमा साखर कारखाना, बँक आपलं सगळे एकत्र बसल्यानंतर कारखाना चांगला चालला काय अडचण? कारखाना चांगला झाल्यानंतर दर कुणाला मिळणार आहे? आपल्याला मिळणार आहे. आज जर 25-30 लाखांचं काळात झालं, 1200 कोटीचं नुसतं शेतकऱ्याचं बिल कशी होते? ते कुठले पैसे येणार? तुमच्या कष्टाचे तुम्हाला योग्य मोबदला मिळेल. आज 50-60 कोटी रुपयाचा नुसता पगार होतो. कोणाच्या सुद्धा जाणारे पैसे कामाचे आपल्या कर्मचाऱ्यांचे, कोणीच कर्मचारी आपले कर्मचारी. हा विचार वेळेसोबत ठेवा तुम्ही. जिल्ह्यामध्ये आता काम आपलं लक्ष घालावं लागतं. दादा होते म्हणून सगळ्या गोष्टी दादा बघत होते. आज खूप संकटाला सामोरं जावं लागेल. संकट सोपं नाहीये. वैदिकच्या मागोबा राहावं लागेल, खासदार सुप्रियाताईंच्या मागोबा राहावं लागेल, पवार साहेबांना आपला आभार द्यावा लागणार आहे. आणि हा पवार दुःख जर बघितलं तर घराचा करता माणूस अनपेक्षितपणे जाणं काय त्या घराची अवस्था असेल. आता म्हणून मला एवढीच विनंती आपल्याला करायची, कुणाचं काय ऐकू नका बाबा. गट राग लोक सगळं सोडा. काय होतं एखादी निवडणुकीमध्ये आपण हे सगळं सोडतो तर पुढे सोडायचं ते आपल्याला. आज तर आपण हे सगळे द्वेष
येणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं दादाला आदरांजली अर्पण करण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी या उद्याच्या 7 तारखेला 1 नंबरलाच आपलं घड्याळ चिन्ह आहे आणि ह्या तिन्ही उमेदवारांना आपण आपलं भरघोस मतदान करावं अशी एक विनंती ह्या निमित्तानं मी करू इच्छितो. पुन्हा एकदा दादाच्या प्रतिमेला इंदापूर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आणि आमच्या पाटील कुटुंबियाच्या वतीनं आणि सर्व संस्थांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर डॉक्टर मामा कर्णे राज्याचे कृषी मंत्री यांना विनंती श्रद्धांजली अर्पण करावी. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आणि आपल्या सर्वांचे नेते कैलासवासी अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आता आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय दादांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं आणि दादा आपल्या सर्वांना सोडून गेले. ही बातमी ज्यावेळेस आपल्या सर्वांना समजली, वाड्यासारखी राज्यामध्ये सगळ्यांना समजली, खरं तर लोकांचा विश्वास बसत नव्हता. काल परवा दिवशी सगळ्यांशी बोलणारे दादा भाषणामध्ये सर्वांना वेगवेगळ्या शब्दाने वेगवेगळ्या हसवणारे दादा आपल्या राज्याच्या कामासाठी सर्वांना मदत करणारे दादा, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाहन करणारे दादा, एखाद्या गोरगरीब कार्यकर्त्यासाठी किती मोठा कार्यकर्ता असला तरी त्याला अंगावर घेणारे दादा आपल्याकडे राहिलेले त्याचं दुःख निश्चित प्रकारे बंधून आपल्या सर्वांना दादांच्या जाण्याने जी एक पोकळी राज्यामध्ये निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून येणारी आहे. आज तुम्हा सर्वांना सांगतो की आपल्या सर्वांना माहित आहे दादा माणूस असा होता, एका शब्द दिल्यानंतर शब्दासाठी जागणारा. एक म्हण आहे जुन्या भाषेमध्ये की कोरड्या विहिरीत शब्द दिल्यानंतर उडी मारणारा असा हा नेता होता. दगडामधनं पाणी काढणारा असा हा नेता होता. असा नेता पुन्हा होणे नाही. विकासाचा विकासदूत पुरुष म्हणून त्यांची ओळख होती. आज आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, बारामती असं इंदापूरमध्ये जो विकास झाला, या विकासाच्या पाठीमागे अजितदादा पवार साहेबांचं खूप मोठं पाठबळ, खूप मोठा पाठिंबा आपल्या सर्वांना होता. आणि निश्चित प्रकारे परमेश्वराने आज आपल्यातून दादाला नेमले. दादाच्या जाण्यानं खूप मोठी हानी आपल्याला झाली अजून ती आपल्याला जाणवत नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित प्रकारे अजूनही आपल्याला विश्वास बसत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला दादांच्या आठवणी येतील. एक एक विषय कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगेन. मी असं छत्रपती पाटील साहेब असतील, ज्या ज्या वेळेस इंदापूरचा विषय असायचा, ज्या ज्या वेळेस इंदापूरच्या विकासाचा विषय असायचा, ज्या ज्या वेळेस इंदापूरच्या पाण्याचा विषय असायचा, ज्या ज्या वेळेस इंदापूरच्या शेतकऱ्याचा विषय असायचा, आम्ही जरी हजर दोघं नसलो तरी शेवटी इंदापूरची कामं, इंदापूरचा प्रश्न दादा आमच्या परस्पर मार्गी लावायचे. इंदापूरसाठी जे काय करताय, जे काय माझ्या इंदापूर तालुक्याला देता येतं देण्याचा प्रयत्न दादाने केला. आज मी तुमच्यासमोर उभा आहे. दादांचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा, माझ्या घरामध्ये कोणी राजकारणामध्ये नव्हतं, परंतु आज दादांनी मला बँकेचं चेअरमन केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष केलं, आमदार केलं, राज्यमंत्री केलं, आमदार केलं, कॅबिनेट मंत्री केलं. कुठलाही माझा राजकीय वारसा नसताना फक्त शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला त्यांनी अशी पद्धत दिली. अशी माझ्यासारखे हजारो कार्यकर्त्यांना या राज्यामध्ये दादांनी तयार केलं, उभा केलं, त्यांना लोकांची सेवा करण्याची संधी दिली. आणि असं या नेत्याचं निधन झालं आणि बातमी समजल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना दुःख झालं. आपल्याला दुःख झालं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किती वेदना झाल्या असतात. दुःख आहे माझ्या मनालाच माहिती की दादाच्या जाण्यानं माझी माझं किती मोठं नुकसान झालेलं आहे, किती मोठं हानी झालेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या सर्वांच्या वतीनं शेवटी दादाला श्रद्धांजली वाहतो
आणि मी तुम्हाला सर्वांना एकच शब्द देतो, हर्षवर्धन पाटील साहेबांनी आम्हाला सगळं एकत्र आहोत. त्यांनी मगाशी आम्ही एकत्र कसे आलो, दादांनी आम्हाला काय काय सांगितलं, दादांचा आमचा काय काय विषय झाला. कदाचित शेवटचं जे जेवण होतं ते हर्षवर्धन भाऊच्या घरचं जेवण दादाने बाहेरचं केलं असेल. ते जेवण केल्यानंतर दादाने आम्हाला एवढं सांगितलं की पवार साहेबांचा तो वय आहे, पवार साहेबांचं मला तर पाहत नाहीये, आपल्याला पवार साहेबांना ह्या वयामध्ये साथ दिली पाहिजे, पवार साहेबांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, पवार साहेबांना तत्तर करून आपल्याला चालणार नाही, यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया. हे आम्हा दोघांनी त्यांनी सांगितलं होतं. कदाचित त्या मिटिंगला अप्पासाहेब होते, हनुमंतराव कोकाटे होते, पृथ्वीराज जाचक, बरीचशी मंडळी प्रमुख तालुक्यातली होती. त्यांनी पण एका मिनिटात दादाला सांगितलं, दादा तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हाला मान्य असेल, त्याप्रमाणे बोलून सगळे आपला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले. हा कुठल्या गटाचा पक्षाचा नाही, हे 2424 उमेदवार हे अजितदादा पवार साहेबांचे, 2424 उमेदवार जुन्या राष्ट्रवादीचे, नव्या राष्ट्रवादी, यामध्ये कुठलाही प्रकार नाही. तर मला तुम्हाला एकच विनंती करायची, दादांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल, या सगळ्या उदाहरणांना निवडून आपण देणं आपलं काम आहे. यशराज जंगलेसारखा एक तरुण मुलगा आहे, नुकताच कॉलेजवरून आलेला आहे, एक चांगला उमेदवार आपल्या सर्वांना मिळालेला आहे. त्याच्या घड्याळात त्याचं जे चिन्ह घड्याळाबद्दल आपल्याला द्यायचंय. त्याचप्रमाणे आपल्या अर्चनाताई खबाले एक चांगले महिला, आपल्या बचत गटामध्ये काम करणारी आपली महिला भगिनी, हे आपल्या सगळ्यांना उमेदवार त्यांचंही चिन्ह घड्याळ आहे, तिला आपल्याला मतदान करायचं. मतदान आपण करणार आहोत, पण मतदानासाठी चांगल्या प्रकारचं केलं करा की जेणेकरून दादासोबत वाटलं पाहिजे, अरे मी या दोघांना एकत्र आणल्यानंतर या लोकांनी माझं ऐकलं आणि एक चांगल्या प्रकारचं मतदान हा इंदापूर तालुक्याने गुंतवणूक केलेलं आहे. तर आपल्याला सर्वांना विनंती करायची, यांना श्रद्धांजली आपण सगळ्यांनी दादांना मतदान घ्यावं. उद्या आता राहिले 4-5 दिवस. आपल्याला माहिती की जुनं नाव आपल्यामध्ये व्यक्त होते. काही लोक भाऊंकडे होते, काही लोक आमच्याकडे होते, ते भाऊंचं काम करत होते, काही लोक आमचं काम करत होते. हे दोन्ही एका ठिकाणी बरोबर होते, परंतु आता तुम्ही आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर तुमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जाईल, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जाईल. मोबाईल फोन तुम्हाला खोटे फोन, खोटे व्हॉट्सअप, खोटे ते स्टेटस हे दाखवलं जाईल. कृपा करून माझे हात जोडून विनंती तुम्हाला असल्या खोट्या व्हॉट्सअप, खोट्या गैरसमज, खोट्या अफवाला अजिबात तुम्ही बळी पडू नका. का मी तुम्हाला दोघांनी सांगितलंय, आम्ही सर्वांनी सांगितलंय, फक्त घड्याळ बघायचंय. कुणाचाही कुठला आपल्याला उमेदवार आपल्याला कोण आहे बघायचं नाही, आपल्याला फक्त घड्याळ बघायचंय. त्यामुळे अशा खोट्या अफवांना, बळींना, तो मामाचाच निरोप असा आलाय, भाऊचाच निरोप असा आलाय, रात्री भागवत पाटलांनी सांगितलंय, एस.के. पाटलांनी सांगितलंय, वामराव सरडे साहेब, एकदम मी सांगतो की आमचा आज राजेश सागर पण आमच्या इथे समोर आहे. त्यात मी जेणेकरून आम्ही होतो विधानसभेला, आम्ही समोरासमोर विरोधात होतो. आज आम्ही सगळेजण एकत्र आहे. आज एकत्र आपण निर्णय घेतल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे आम्ही ते सगळेजण करू. हे निश्चित प्रकारे बोलून मी तुम्हाला एवढं सांगतो की जेणेकरून घड्याळाला, यशराजला आणि आमच्या खबालेताई आणि दुसऱ्या पाटीलताई या दोघींना कसं चांगल्या प्रकारचं मतदान हे आपण आपल्या भागात करायचंय. आपल्या गावातले आपण सगळेजण इथं प्रमुख कार्यकर्ते आहात, त्यामुळं आपल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना सांगायचं की पाठीमागचं काही गोष्टी झाल्या असतील, झाल्या गेल्या गोष्टी तुम्ही सगळे विसरून जा आणि विसरून जाता सगळ्यांना आपण पुढच्या आपण सगळेच एकत्र आहोत. जे उद्या कार्यकर्ते आपण सगळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आपल्याला आपण सगळेजण आपली कामं, आपल्या विकासाच्या गोष्टी, शेवटी विकास कोण करणार आहे, आपली कामं कोण करणार आहे, आपली कामं पाठीमाग कोणी केले, एक तर भाऊनी केले, एक तर मी केले. तर आपल्याला कामं आणि शेवटी आधी कामं आपल्या आहे. त्यामुळे कुणी काय सांगितलं तर कुणाच्या अफवावरती, कुणाच्या तरी खोट्या आश्वासनावरती विश्वास ठेवू नका. शेवटी अजितदादा पवार साहेबांकडे पाहून, आपल्या सगळ्यांकडे पाहून आपण निश्चित प्रकारे दादांना आपल्याला श्रद्धांजली व्हायचे पाहून आपण सर्वांनी हे चिन्ह आहे, जे घड्याळ, दोन्ही घड्याळावरती आपण सगळ्यांनी मतदान हे मोठ्या मताधिक्याने करा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. कारण का आज उशीर झाला, अजून 4 सभा राहिल्या. मला दोन्ही बाजूची माणसं दिसत आहेत. मनाला खूप आनंद होतो की शेवटी हे भांडण, तंटा, तत्तर, दगदग हे किती दिवस करायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी आपण हे भांडण, तत्तर, सोसायटी, ग्रामपंचायत हे भांडण शेवटी आपण पुढच्या माणसाची झोप मोडतो की त्याची झोप मोडली तर आपल्याला समाजाला झोप येते का, याचाही कुठेतरी शांतपणे विचार करा आणि आपण आता इथं पुढे सगळं एकत्र करूया, सगळं भांडण तंटा सगळं आपण मिटूया आणि आपण सर्वांनी घड्याळाला साथ द्या ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.